ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करत आहोत। अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून एखाद्याला आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर या मार्गदर्शनामुळे त्यांचे कल्याण होईल, त्यांचे आशीर्वाद आपल्यालाही लाभतील, आम्हालाही त्याचा लाभ होईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे 11 मार्च ते 17 मार्च पर्यंत असणार आहे। मेष राशी, या सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होईल। आपल्याला मोठी गुंतवणूक सुद्धा ह्या सप्ताहामध्ये करावी लागेल किंवा करता येईल आणि त्या गुंतवणुकीतून आपल्याला लाभच होईल। त्याचप्रमाणे नोकरदार वर्गांना सुद्धा नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील, परंतु यावेळी आपल्याला मेहनत सुद्धा जास्त करावी लागणार आहे, वाढवावी लागणार आहे। आपल्या मनाप्रमाणे आपल्याला नोकरीमध्ये बदल सुद्धा करून घेता येईल। जुने एखादे सरकारी काम जे पूर्ण होत नव्हते किंवा कोर्ट कचेरी या संबंधित एखादे असलेले आपले काम, ते प्रकरण सुद्धा या सप्ताहामध्ये मार्गी लागतील। त्याच्यातून आपल्याला चालना मिळेल, कामाला सुरुवात होईल किंवा ते बंद होतं काम, ज्याला चालना नव्हती अशी कामं सुद्धा पूर्ण करता येतील आपल्याला या सप्ताहात, ते मार्गी लागतील। आपल्याला आपल्या मनाप्रमाणे न्याय मिळेल। घडलेल्या काही गोष्टींना थोडासा आपण कानाडोळा करणं खूप गरजेचं आहे। त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळू नका, सोडून द्या आणि पुढे आपल्या आयुष्याला चालना द्या, मार्ग प्रबंध करा। झालेल्या घडलेल्या गोष्टींकडे थोडंसं आपण दुर्लक्ष करून पुढे जाण्यातच आपले हित आहे। त्यामुळे आपल्या कामाला चालना मिळेल, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, मार्ग मिळेल। या सप्ताहात जर काही अशा कोर्ट कचेरीच्या कामाबद्दल आपल्याला अडचणी येत असतील तर आपण महाविष्णूंची उपासना करा। एखाद्या विष्णूच्या देवळात, म्हणजे दशावतारापैकी कुठलेही असेल तर शक्यतो जमलं तर रामाच्या मंदिरामध्ये जा। त्या ठिकाणी 108 आपल्याला जमत असेल तर रामाचं मंत्र म्हणा, श्री रामाय नमः म्हणा, किंवा रामाच्या ठिकाणी आपण हनुमान चालीसा जरी वाचली, म्हणजे कसं आहे मित्रांनो, राम हे मारुतीचे भक्त आहे। त्यामुळे मारुती समोर जर रामाची उपासना केली तर लवकर आपल्या कामाला चालना मिळते। त्याचप्रमाणे रामासमोर जर हनुमानाची गुण गायले तरी रामालाही ते आवडतात। त्यामुळे जर आपल्या येणाऱ्या कामामध्ये अडचण निर्माण होत असेल, कोणी अडचण निर्माण करत असतील तर श्री रामांच्या आणि मारुतीच्या कृपेने त्या अडचणी दूर होतील। त्यामुळे आपण रामाच्या देवळामध्ये हनुमान चालीसा किंवा रामाचा जप करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल। या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 16 आणि 17, शुभ अंक असणाऱ्या 6 आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या। वृषभ राशी, व्यावसायिकांना व्यवसायाच्या दृष्टीने हा सप्ताह खूप छान असेल। स्वतंत्र विचार पद्धतीने आपल्याला एखादी गोष्ट करता येईल, त्या गोष्टीमध्ये आपल्याला फायदा सुद्धा येईल, यशदायी ठरेल। नवीन उपक्रमामध्ये आपल्याला यश नक्कीच प्राप्त होईल, ते सुद्धा आपल्याला करायला हरकत नाही। सप्ताहाच्या शेवटी आपल्या कानी सुवार्ता येईल, म्हणजे चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल। विवाह संबंधित असलेल्या एखाद्या अडचणी, विवाह प्रस्तावासंबंधी, विवाह ठरण्यासंबंधी ज्या काही अडचणी होती किंवा विवाह जुळलेले आहेत, झालेले आहेत, लग्न कार्य झाले तरी सुद्धा आपल्यामध्ये जर एखादं जोडीदारामध्ये गैरसमज वगैरे झाला असेल, तो सुद्धा किंवा त्या सुद्धा अडचणी दूर होतील। मनाप्रमाणे घटना घडतील। नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा थोडासा आपल्याला त्रास संभावतो आहे। वरिष्ठांचा थोडासा विरोध सुद्धा कदाचित आपल्याला या सप्ताहात सहन करावा लागेल। एखाद्यावर अन्याय करू नका व अन्याय सहन सुद्धा करू नका, म्हणजे या दोन्ही गोष्टीमध्ये संयम बाळगायचा आहे। आपल्याकडनं एखाद्याबद्दल चूक किंवा एखाद्याबद्दल अन्याय घडू नये याबद्दल लक्ष द्या, पण आपल्यावर अन्याय होणार नाही या सुद्धासाठी आपण सतर्क करा। या सगळ्या गोष्टी करा, आपल्याला त्या संयमात राहून आपल्याला कामे करता येईल व न्याय मिळेल, परंतु संयमात राहणे खूप गरजेचे आहे। हाताताईपणा करू नका। हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी आपल्याला महादेवीची म्हणजे महालक्ष्मीची उपासना करायची आहे। आर्थिक अडचणी जर असतील तर अष्टमीच्या दिवशी, जी रविवारी आहे येणारी, तर त्या अष्टमीच्या दिवशी आपण लक्ष्मीच्या देवळामध्ये महालक्ष्मीष्टकाचा मंत्र जप केला तरी चालेल। महालक्ष्मीष्टक म्हणता येत असेल तर ठीक आहे, नाही म्हणता येत असेल महालक्ष्मी नमः इतकं म्हटलं तरी चालेल। हा जप करा, नक्की आर्थिक अडचणी ज्या आहेत, आर्थिक अडचणी किंवा विवाह संबंधित येणाऱ्या अडचणी त्या सर्व दूर होतील आणि आपली कामे मार्गी लागतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 12 आणि 17,
शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या. मिथुन राशी, या सप्ताहात शक्यतो आपण कर्ज घेणे टाळण्याचा प्रयत्न करा. कर्ज घेऊच नका असं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय, किंवा ते समजून घ्या आपण कशासाठी हे लक्षात येईल. तर कर्ज घेऊ नका. जुनी येणी वसूल होतील, परंतु आपण कर्ज न घेता कोणाचे कर्ज फेडता येत असेल ते फेडण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आर्थिक अडचणी सुद्धा आपल्याला उद्भवणार आहे, त्यासाठी कदाचित कर्ज घ्यावं लागेल. पण असलेल्या पैशातून किंवा असलेल्या गोष्टीतून आपण त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. नवीन कर्ज घ्यायला जाऊ नका. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा, अन्यथा मोठा विरोध सुद्धा आपल्याला होऊ शकतो. समजा एखादा आपल्याकडे अधिकार असेल आणि त्या अधिकाराच्या बाहेर जाऊन जर आपण एखादी गोष्ट करत असाल जी न पटणारी आहे, न रुचणारी आहे, किंवा समाजात न जमणारी आहे, किंवा कायद्याच्या पलीकडे अशा काही गोष्टी जर आपण करायला जाल तर आपल्याला मोठा बहिष्कार सुद्धा सहन करावा लागू शकतो, विरोध सहन करावा लागू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावेल, त्यामुळे थोडासा आपल्याला मानसिक दडपण येईल, मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्या संबंधित नसलेल्या कुठल्याच गोष्टीमध्ये आपण हस्तक्षेप करायला जाऊ नका. ज्या गोष्टी आपल्या हद्दीत येत नाही किंवा आपल्याला त्या जमत नाही, माहिती नाही, तरी मुद्दाम जाऊन घेऊन स्वतःहून एखाद्याच्या भानगडीत पडणं किंवा एखाद्याच्या भांडणं सोडवणं, या बाबतीतल्या काही गोष्टी असेल तर त्या बाबतीत हस्तक्षेप करायला जाऊ नका. किंवा इतरांच्या बाबतीत न्याय निवाडा सुद्धा आपण करायला जाऊ नका. कोण चूक आहे, कोण बरोबर आहे, आपण ठरवायला जाऊ नका. अशाच काही गोष्टीतून आपल्याला त्रास होऊ शकतो. गोष्टी प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकतात आणि त्याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो इतरांच्या भानगडीत पडायला जाऊ नका, न्याय निवाडा करायला जाऊ नका. हा सप्ताह आपल्यासाठी अधिक चांगला जाण्यासाठी आपण महागणपतीची उपासना करा. मंगळवारी महागणपतीच्या देवळामध्ये जर जमत असेल तर 5 डाळिंब, जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करा. गणपतीचं स्तोत्र आहे, संकटनाशन स्तोत्र आहे, जर आपल्याला येत असेल तर ते म्हणा, किंवा श्री गणेशाय नमः असं म्हणून घेऊन 121 वेळा जप केला तरी चालेल. या अडचणी ज्या काही आहेत, जो काही मानसिक त्रास आहे तो सुद्धा दूर होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 11 आणि 13, शुभ अंक असणाऱ्या 6 आणि रंग असणाऱ्या जांभळा, या जांभळ्या रंगाचा आपण वापर करून आपल्या अडचणी सोडवू शकतो. कर्क राशी, व्यावसायिकांना आधी केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा आज किंवा या सप्ताहामध्ये लाभ होऊ शकतो. लाभ होताना आपल्याला दिसेल व त्या संबंधित सर्व गोष्टीत आपल्याला यश प्राप्त होईल. कामे मार्गी लागतील. घडलेल्या जुन्या गोष्टीच्या विषयातून पुन्हा आपल्याला आता मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणजे आधी काही जुन्या गोष्टी घडल्या असतील, बोलल्या असतील, किंवा आपल्या हातून काही गोष्ट घडल्या असतील, तेव्हा जर तुम्हाला त्याचा काही त्रास झाला नाही, किंवा शिक्षा मिळाली नाही, किंवा त्याच्यात बाचाबाची झाली नाही, वाद विकोपाला गेला नाही, अशा काही गोष्टी घडलेल्या पुन्हा त्रासदायक ठरू शकतात. अशा विषयातून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणं तर गरजेचं आहे. त्याप्रयत्न करून आपली पुढील वाटचाल आहे त्या गाठावी. म्हणजे पुढच्या कामाकडे आपण लक्ष द्यावं. पाठी खूप लक्ष देऊन पुन्हा त्या विषयामध्ये गुरफटत आपण राहू नका. यातच आपले हित असेल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबामध्ये मोठे पुन्हा एकदा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे जर असे वादाचे प्रसंग उद्भवलेच आणि आपल्या संबंधितच असेल, आपल्या विषया संबंधित असेल, तर आपले मत प्रामाणिकपणे, शांतपणे, ठामपणे मांडा, बोला. भानगड होणार नाही, किंवा भांडण होणार नाही, किंवा वाद विकोपाला जाणार नाही, याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शांत राहून आपले मत स्पष्टपणे मांडा. वादविवाद टाळा. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडवून घेता येतील. केव्हा? जेव्हा आपण संयमाने राहून बोलाल. तर तुम्ही त्या भांडणामध्ये आणि आवाज वाढवाल, भांडाल, जोरजोरात बोलाल, रडाल, किंचाळाल, जसं काय आपण इतर वेळी करतात तसं, म्हणजे विकोपाला नेतात तसं नेऊ नका. तर सांगायचं कारण असं आहे की जर तसंच पुन्हा आपण वागलात तर आपले ती कामं होणार नाहीत. आपल्या कामं म्हणजे मोठी कामं आहेत ती अडतील आणि मनाप्रमाणे आपल्याला न्याय मिळणार नाही. तर त्याकडे लक्ष द्यायचं. या सप्ताहात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी किंवा वादविवाद होऊ नये याच्यासाठी आपण महादेवाच्या देवळामध्ये, शंकराच्या देवळामध्ये जाऊन ओम नमः शिवाय जप करा. जमत असेल तर 7 दिवस आपण मेडिटेशन करा, म्हणजे ध्यान साधना करा. जवळजवळ 11 मिनिटं दिवसातून 3 वेळा. जेवणाआधी, जेवल्यानंतर ध्यान साधना शक्यतो करू नये, ध्यान लागत नाही. तर जेवणाआधी किंवा संध्याकाळी आपल्याला वेळ मिळेल तसं 10 मिनिटं 11 मिनिटं जसं जमेल तसं ध्यान साधना करा. ध्यान साधना करतेवेळी आधी जप करा नमः शिवायचा, त्याच्यानंतर सुद्धा नमः शिवायचा जप करा आणि मध्ये ध्यान साधना करा. याच्याने खूप गोष्टींच्या चालना, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे विचार चालू आहेत, बोलता येत नाही, मांडता येत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला एखादी थेरी कळेल, गोष्टी कळतील आणि त्याचं चिंतन मनन होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 12 आणि 15,
शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या शेंदुरी याचा आपण लाभ करून घ्या. सिंह राशी, व्यावसायिकांना व्यवसायात वाढ करून घेता येईल. व्यवसाय संबंधित आपले नवीन शाखा असतील किंवा आपल्याला विस्तार करायचा असेल तो विस्तार सुद्धा आपल्याला मनाप्रमाणे करता येईल. या सप्ताहात सरकारी फायदे होतील. सरकारी जी काम आहेत त्याच्यातून आपल्याला फायदा होतील. नियमापासून म्हणजे सरकारी कायदे आहेत किंवा नियम याच्यापासून थोडासा त्रास सुद्धा होऊ शकतो. आता फायदा कसा होईल जर आपण नियमाने वागाल तर, पण कायद्याचा गैरवापर कराल तर नक्की आपल्याला थोडासा त्याचा त्रास होऊ शकतो. काही नवीन केलेले बदल किंवा परिवर्तन कलहकारी कदाचित ठरू शकतात. जर एखादा नवीन आपण बदल केला असेल कामामध्ये, जर एखादा नवीन बदल पटकन कोणाला न सांगता, जोडीदाराला न सांगता, सहकार्यांना न सांगता जर केला असेल तर त्यामुळे थोडासा कलह कदाचित त्या कामामध्ये होऊ शकतो, कलहकारी ठरू शकतो. परंतु आपण ठाम राहून त्यावर मात करणे खूप गरजेचे आहे. स्पष्ट बोला, सांगा, मांडा, आपली मतं मांडा. डायरेक्ट कोणावरती ते लादू नका, मांडा, नंतर बोला किंवा त्यानंतर ते अप्लाय करा. एकदम लादलं गेलं एखाद्यावरती तर त्याचा त्यांनाही त्रास होऊ शकतो आणि त्याचा आपल्यालाही त्रास होऊ शकतो. तर गरजेनुसार ते करायचं काम आहे ते न्यायपूर्वक करा. आपले मतं मांडा, ठाम राहून मांडा. आपल्याला न्याय नक्की मिळेल, परंतु कुठल्याही अनैतिक गोष्टीचा वापर करणे आपल्याला नुकसानदायी ठरू शकते. काही करायचं असेल, काही बोलायचं असेल, काही योजना आखायची असेल तर नैतिकतेने आखा, नैतिकतेने वागा. कायद्याच्या बाहेर जाऊन घेऊन अनैतिकता वापरून काही करायला जाऊ नका. याचा पुढे जाऊन आपल्याला पुन्हा त्रास होऊ शकतो. सर्व कार्य नीट होण्यासाठी महागणपतीची उपासना आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. जर जमत असेल तर गणपतीच्या देवळामध्ये असोल नारळ म्हणजे सोलत नसलेला नारळ किंवा शहाळ गणपतीला अर्पण करा. फोडून वगैरे आपल्या घरी आणायचं नाही, गणपतीच्या देवळातच गणपतीला ते अर्पण करायचं आहे. आणि खायची पानं जी असतात, देठाची पानं, ही 21 पानं आणि 11 सुपारी आणि 21 नाणे गणपतीच्या पायाजवळ ठेवा. आणि आपल्याला काही व्यवसायात किंवा इतर गोष्टीत काही अडचणी येत असतील किंवा आपल्या मनाप्रमाणे त्या गोष्टी घडायला हव्या असतील, याच्यासाठी मनोमन गणपतीला प्रार्थना करा. नक्कीच आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 13 आणि 16, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या. कन्या राशी, या सप्ताहात मागील काही केलेल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळेल. पाठी खूप दिवसापासून आपण एखाद्या कला कौशल्य काही सादर करत होता, परंतु एखाद्याला पटत नव्हतं किंवा त्याच्यात आपल्याला पाहिजे तसं मत मिळत नव्हतं किंवा पाहिजे तसा न्याय मिळत नव्हता किंवा पाहिजे तसं आपल्याला त्याच्याबद्दलचा आदर मिळत नव्हता. XYZ असं काय असेल तर त्या कला कौशल्याला आपल्या न्याय मिळेल, आपले कौतुक केले जाईल. जुन्या वस्तू किंवा जुन्या वस्तू घरातल्या असतील किंवा जमिनी संबंधित एखादे विक्रीचे खरेदीचे व्यवहार असतील ते सुद्धा पूर्ण होतील. अशा व्यवहारातून आपल्याला मनाप्रमाणे लाभ होईल. परंतु घेण्या देण्याचे नियम व करार आपल्याला काटेकोरपणे पाळावे लागेल. म्हणजे थोडक्यात म्हणतात तर एखादा आपण डील करतो किंवा एखादं अग्रीमेंट करतो तर ते वाचा, नीट वाचा, त्यानंतरच त्याच्यावरती सही करा. किंवा ते पट्टायत का नियम बघा, त्यानंतर कदाचित त्या नियमांचा अर्थ बदलू शकतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर ते काटेकोरपणे वाचणे खूप गरजेचं आहे, हे पाळणंही खूप गरजेचं आहे. अन्यथा अशा व्यवहारातून आपली पुढे जाऊन फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध राहणे खूप गरजेचे आहे. असे व्यवहार करत असताना ज्येष्ठांचा किंवा त्या संबंधित असलेल्या जाणकारांचा आपण सल्ला घ्या. त्यांच्या पुढे हा आपला व्यवहार बोला, बाबा अशा अशा पद्धतीने मी व्यवहार करतो किंवा असा व्यवहार आहे तर आपण काय करावं, याच्यात काय दक्षता बाळगायला हवी, अशा जाणकारांकडून आपण सल्ला घ्या. नक्कीच आपले काम पूर्ण होईल व आपल्याला सावध राहता येईल, आपली फसवणूक होणार नाही. आपल्या जमिनीचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी किंवा जमिनी संबंधित जुनी घेणी वसूल होण्यासाठी आपण मंगळवारी शक्यतो तांबूस रंगाच्या गाईला 7 मुठी चण्याची डाळ व गुळ खायला घाला. त्यानंतर आपल्या व्यवहाराला सुरुवात करा. किंवा ती एक लहान कुमारिका मुलगी असेल जी 1 ते 7 वर्षाप्रमाणेची किंवा 3 ते 7 वर्षाप्रमाणे, तिला कदाचित एखादी गोड वस्तू खायला द्या, पांढऱ्या रंगाची गोड वस्तू खायला द्या किंवा तिला काही आपल्या काही तिला भेट देता येईल तर भेट द्या आणि त्या कामाला सुरुवात करा. नक्की आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 15 आणि 16, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा आपण लाभ करू. तुळ राशी, व्यावसायिकांना या सप्ताहात विक्रमी लाभ होणार आहे. म्हणजे याआधी कधी लाभ झालेच नव्हते किंवा मनाप्रमाणे जे व्यवहार होत नव्हते, म्हणजे एकदम वेगळं काहीतरी आपल्याला फील होईल किंवा त्या प्रकारे आपल्याला लाभ होतील. व्यावसायिकांना ज्याची आपण कधीच विचार केला नव्हता, कधी योजना केली नव्हती, अशा प्रकारचे आपल्याला लाभ होतील. अशा काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहतील आणि त्या टिकवणे सुद्धा खूप गरजेचं आहे.
आर्थिक अडचणी सुटतील, विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. एखादे जर विवाह इच्छुक असतील तर त्यांच्या विवाहामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी होतील त्या सुद्धा दूर होतील. परंतु कुटुंबामध्ये सतत काही ना काहीतरी आपला विरोध होत राहील. आता कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असतील, कदाचित असतील, किंवा ज्यांच्याशी आपलं पटत नाही अशा व्यक्ती कुटुंबातल्या ज्या आहेत आपल्या कुटुंबातल्या, तर त्यांच्याबरोबर सतत वादविवाद होत राहतील आणि विवाद होत राहतील. एखाद्याची विचार न करता केलेली मस्करी ही मोठी अपवादजनक आपल्यासोबत या सप्ताहामध्ये ठरू शकते. म्हणजे आपण एखाद्याची मस्करी करायला जाल, त्याला ती मस्करी आवडणार नाही, किंवा अशा मस्करीतून तो वाद विकोपाला जाऊन त्याचा आपल्याला त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सावध राहावे. कोणाची मस्करी चेष्टा करताना 10 वेळा विचार करा, ती व्यक्ती आपल्या योग्यतेची आहे का. योग्यते म्हणजे त्यांची योग्यता चांगलीच असेल, आपण त्यांच्या योग्य आहोत का, त्या वयानुसार, त्या पदवीनुसार, त्या पदानुसार आपण जर एखाद्याची मस्करी करायला जात असाल तर विचार करून आपण करा. त्याचबरोबर सावध राहावे. कुटुंबातील ज्येष्ठांची मतभेद होत राहतील, वाद विकोपाला जाणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यायला हवी. वाद झालाच, आपली चूक झाली तर तिथल्या तिथे मिटवा, क्षमा याचना करा आणि तो विषय तिथेच सोडून द्या, मिटवण्याचा प्रयत्न करा. आपली चूक असून सुद्धा जर आपण तो वादविवाद वाढवायला जाल तर आपल्याला मोठी मानहानी आणि दंड सुद्धा या प्रकरणातून कदाचित भोगावा लागू शकतो. तर याकडे आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल परंतु अशाच काही गोष्टीतून, म्हणजे वादविवादातून, कुटुंबातील वादविवादातून, ज्येष्ठांची मस्करी केल्यामुळे अशा काही गोष्टीतून त्रास होऊन त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो, वाद विकोपाला जाऊ शकतो, दंड भोगावा लागू शकतो किंवा मोठी मानहानी सुद्धा होऊ शकते. अशा काही गोष्टी आपल्याकडनं घडू नयेत म्हणून आपण उपासना करायची आहे. शंकराचीच उपासना करायची आहे. महाशिवरात्रीच्या वेळी तर मी आधी सांगितल्या साप्ताहिक राशीप्रमाणे त्यात आपण कराच, मागच्या वेळी जे सांगितलेले आहे. तरी सुद्धा आपण पुन्हा ह्या सप्ताहात ती कुठल्याही सोमवारी किंवा येणाऱ्या सोमवारी सुद्धा जर केली, किंवा कुठल्याही दिवशी जरी ती उपासना केली शंकराची, जे सांगितलं, जे काही अभिषेक करायला सांगितलं, बेल अर्पण करायला, त्याप्रमाणे आपण करा. जर आता तर लक्षात आलं नसेल तर मागचा व्हिडिओ आपण पहा मुद्दाम, त्यामुळे व्हिडिओ पाहिला जाईल आपल्याकडनं, तर त्याच्यातून पाहून ती उपासना करा. नक्की आपल्या सप्ताहातील या काही अडचणी आहे मानहानीबद्दलच्या त्या दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 12 आणि 17, शुभ अंक असणार आहे 2 आणि रंग असणार आहे पांढरा. याचा आपण लाभ करून घ्या. वृश्चिक राशी, कला क्षेत्रातील विद्यार्थी किंवा कला क्षेत्रा संबंधित व्यक्तींना उत्तम संधी लाभणार आहे. उत्तम संधी लाभतील. आपले कला कौशल्य प्रकाशमान होतील, म्हणजे लोकांना कळतील, दिसतील. आधी करत होता, आधी दिसत होते, पण आपल्याला त्यात बहार मिळत नव्हता किंवा लोकांच्या नजरेत ते येत नव्हतं. तर ते प्रकाशमान होतील म्हणजे नजरेत येतील. त्यामुळे नाव लौकिक होईल. नोकरदारांना बदलीचे योग जुळून येतील. परंतु सरकारी नियमाचे पालन न करणे आपल्याला त्रासदायक ठरू शकते. तर सरकारी नियमाचे पालन करा, काटेकोरपणे करा, अन्यथा अशा प्रकरणातून मोठे दंड सुद्धा आपल्याला भोगावे लागतील. आता काय, एखाद्याकडे आपण जात आहे तिथे काही नियम असतील, आपण राहताय तिथे काहीतरी सरकारी नियम असतील, तर अशा नियमाचे मुद्दाम पालन करा, अन्यथा बदनामी सुद्धा होऊ शकते. याची विशेष काळजी या सप्ताहात घेणं खूप गरजेचं आहे. कौटुंबिक वातावरण सुद्धा छान असेल. जोडीदाराचे आपल्याला पूर्ण साथ लाभेल. एखादी जर अडचण आपल्यावर आलीच किंवा एखादा काही त्रास झालाच, काही प्रकरण झालं, तर आपल्या जोडीदाराचा उत्तम साथ आपल्याला मिळणार आहे. त्यांच्या सहकार्याने आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या गोष्टींची, अडचणींवर मात करता येणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यांची साथ चांगल्या प्रमाणे लाभणार आहे. आता काही गोष्टी घडू नयेत किंवा हा सप्ताह अधिक चांगला जावा यासाठी महाविष्णूंची उपासना करायची आपल्याला. नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा आहे. 116 वेळा हा जप करा. तुळशीची माळा कुठल्याही दिवशी आपल्याला जमेल त्या दिवशी, किंवा राशी भविष्य ऐकतायत आपण, रविवारी आपलं अपलोड होतं, तर सोमवारी किंवा बुधवारी केलं तरी चालेल. तुळशीची माळा 116 माळा किंवा 116 किंवा 16 तुळशीपत्र महाविष्णूंना अर्पण करा. नमो भगवते वासुदेवा जप करा. विष्णवे नमः म्हटलं तरी चालेल. असं केले असता काही अडचणी आहेत ज्या मानभंगाच्या आहेत किंवा सरकारी कामाकडच्या, त्याच्यात आपल्याला न्याय मिळेल, अडचण होणार नाही. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणारे 11 आणि 13, शुभ अंक असणारे 6 आणि रंग असणारे डार्क निळा. याचा आपण लाभ करून घ्या. धनुराशी, हा सप्ताह आपल्याला खूप गतिशील असल्यासारखा वाटेल. म्हणजे फास्ट जातोय की काय, पटपट 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 जातोय की काय, दिवसच पुरत नाही. याचं कारण असं असणार की आपल्याला कामाची गडबड सुद्धा होणार आहे. म्हणजे फास्ट काम करावे लागणार आहे. जी तुंबलेली कामं आहेत ती कामं आपल्याला घाई गडबडीत फास्ट करावी लागणार आणि केल्यामुळे आपल्याला वेळच मिळणार नाहीये. त्यामुळे हा सप्ताह कदाचित आपल्याला सुरुवातीपासूनच
कमी पडतंय की काय आपल्या कामासाठी, किंवा गतिशील आहे की काय, दिवस लवकर जात आहेत की काय, त्रास लवकर म्हणजे तास जे आहेत घंटे लवकर संपत आहे का, अशी वाटायला लागेल आपल्याला, असं वाटायला लागेल. तर घाई गडबडीत आपल्याला कामे पूर्ण करावी लागतील, कामाचा बोजा वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. परंतु आपण घेतलेल्या कष्टांना चीज सुद्धा मिळणार, चीज मिळेल त्याबद्दल काही प्रश्न नाही, दखल घेतली जाईल. सर्व कामे आपण वेळेत पूर्ण कराल, नियमबद्ध पद्धतीने पूर्ण कराल. आपले कनिष्ठ व्यक्ती किंवा नोकरदार वर्गाकडून थोडासा आपल्याला या सप्ताहामध्ये त्रास होऊ शकतो. म्हणजे आपले लहान भाऊ बहीण असतील किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याकडे नोकरीच्या कनिष्ठ लोक, आपले ज्युनियर लोक असतील, यांच्या काहीतरी चुकीच्या वागण्यामुळे, यांच्या काहीतरी चुकीच्या बोलण्यामुळे किंवा यांच्या काहीतरी चुकीच्या कारणामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास या सप्ताहामध्ये कदाचित भोगावा लागू शकतो, किंवा त्यांच्या चुकीचे दंड सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात. तर का आपण लक्ष दिलं नाही, आपण बघितलं नाही, आपण बोललं नाही, हे क्षुल्लक कारण असणार. म्हणून शक्यतो अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या ठिकाणी चौकसपणे पहा, त्याच्याकडनं काही चुका घडणार नाही याची सुद्धा शक्यतो आपण दक्षता बाळगा किंवा काळजी घ्या. अशाच काही गोष्टीतून आपल्याला त्रास होऊ शकतो. या बाबतीत जर आपण सतर्क व सावध राहिला तर आपल्याला मानसिक पीडा होणार नाही किंवा त्रास होणार नाही, अन्यथा मानसिक पीडा वाढू शकते, त्रास वाढू शकतो. तर या सप्ताहात अशा काही गोष्टी होऊ नये याच्यासाठी दुर्गा देवीची उपासना करा. येणाऱ्या अष्टमीला किंवा मंगळवार शुक्रवारी सुद्धा दुर्गा देवीच्या ठिकाणी जाऊन महालक्ष्मी अष्टक स्तोत्र किंवा दुर्गा देवीचे एखादं स्तोत्र जर आपल्याला येत असेल तर ते वाचा, किंवा आपल्या कुलदेवीचा सुद्धा जप आपण केला तरी चालेल. अडचणी दूर होतील, मानहानी होणार नाही, मानसिक त्रास होणार नाही. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 13 आणि 16, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा. आता या देवीची उपासना करताना आपण जर या अंकांचा किंवा या रंगाचा जरी वापर केला तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल, लाभ करून घ्या. मकर राशी, या सप्ताहात वास्तू संबंधित ज्या काही अडचणी किंवा खरेदी विक्री संबंधित ज्या काही अडचणी व्यवहार होते तर पूर्ण होतील ते व्यवहार. यानंतरचा काळ आपल्यासाठी खूप छान असणार आहे. म्हणजे 7.5 बराच काळ जो याच्या आधी गेलेला आहे तो खूप त्रासदायक ठरलेला आहे. म्हणजे तेच व्यवहार, तेच गोष्टी आपण करत होता परंतु त्याच्यात यश मिळत नव्हतं. परंतु ह्यानंतर आता जे काही भ्रमण आहे, पुढे होणारं मंगळ शनीची युती किंवा त्यानंतरचं जे भ्रमण आहे, यानंतर खूप काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे अनुकूल गोष्टी घडतील आणि खूप गोष्टीचा आपल्या मनाप्रमाणे आपल्याला फायदा सुद्धा होईल. जुनी येणी वसूल होईल, आर्थिक प्रश्न सुटतील, मिटतील. परंतु कुटुंबामध्ये औषध किंवा वैद्यकीय उपचार यासाठी सतत काही ना काहीतरी गोष्टीवरनं खर्च करत राहावा लागेल, किंवा कुटुंबातील ज्येष्ठांसाठी कनिष्ठांसाठी हे औषध उपचारासाठी सतत आपल्याला खर्च होत राहील. तर चिकित्सेसाठी खर्च वाढत राहील. याचा थोडासा आपल्याला मानसिक त्रास कुठेतरी 19-20 होऊ शकतो. पण त्रास करून घेण्याची गरजच नाही, कारण औषध उपचार करून जर त्यांचं आरोग्य सुधारत असेल पुढच्या काही गोष्टींसाठी तर चांगलंच आहे ना. आता खर्च होतोय गोष्ट मान्य आहे. जर हाच आजार पुढे जाऊन वाढला आणि तो विकोपाला गेला, मोठा दराने जास्त खर्च करावा लागला तर त्याचा सुद्धा आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो, आर्थिक हानी होऊ शकते. मग आता थोड्यातून जर नीट होत आहे तर चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर मानसिक त्रास थोडासा वाढू शकतो, तो सुद्धा कमी होईल. परंतु त्यासंबंधी आधीच जर आपण काळजी घेतली, पुन्हा तेच सांगतोय मी, आधी जर आपण काळजी घेतली तर आपल्याला त्रास कमी होईल. शक्यतो आपण किंवा इतर कुटुंबातली जी लोक आहेत ज्यांच्यावर औषधोपचार चालू आहेत त्यांना पथ्यपाणी काटेकोरपणे पाळायला सांगा आणि आरोग्याची काळजी घ्या. काही हलगर्जीपणामुळे त्रास वाढून देऊन आपल्याला पुन्हा त्रास होऊ शकतो किंवा पुन्हा औषध उपचार घ्यावी लागू शकतात. तर यासाठी, या आरोग्य दृष्टीसाठी किंवा आरोग्याच्या दृष्टीने जर आपल्याला खूपच त्रास होत असेल तर शनिवारी मारुतीच्या देवळामध्ये श्री रामाचा जप आणि ओम नमः शिवाय असा दोन्ही जप करायचा आहे. हनुमान चालिसेचा पाठ करायचा. जर जमत असेल तर तेलाचा अभिषेक मारुतीला आपण करा. रुईचं जो हार आहे तो 11 पानांचा हार मारुतीला व्हा. शनीचं मंदिर असेल तर अतिउत्तम, पण रामाचा जप जो करायला मी तुम्हाला सांगितलाय किंवा इतर शंकराचा जप जो करायला सांगितला तो मारुतीच्या देवळातच शक्यतो करा. यातून काही आरोग्य संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 11 आणि 17, शुभ अंक असणारा 1 आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा लाभ करा. ही मारुतीची आराधना किंवा उपासना करत असताना पिवळ्या रंगाचा, पिवळ्या वस्त्रांचा जर आपण वापर केला तर त्याचा आपल्याला अधिक लाभ होऊ शकतो. कुंभ राशी, या सप्ताहात आपल्याला जुन्या सर्व व्यवहारांच्या गोष्टी आहेत त्याला चालना मिळेल. ज्या अडलेल्या होत्या त्या गोष्टी सगळ्या चालना मिळतील, मार्गी लागतील, कामात यश मिळेल. परंतु नियमबाह्य व्यवहार करणे किंवा अनैतिकता याचा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टीमध्ये म्हणजे गोष्टी फास्ट व्हाव्यात, मनाप्रमाणे व्हाव्यात, लवकर व्हाव्यात, याच्यासाठी जर आपण नियमबाह्य काही वागत असाल किंवा अनैतिकतेने ते वापरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा प्रकरणातून बदनामी होऊ शकते, मानहानी सुद्धा होऊ शकते.
व्यवसायात भागीदाराकडनं आपल्याला उत्तम लाभ होईल, उत्तम साथ मिळतील, व्यवसायात प्रगती होईल. आपली सर्व डावपेच आपण जे केलेले आहेत चांगल्या गोष्टींसाठीचे तर ते आपले यशस्वी ठरतील, आपल्याला मनाप्रमाणे लाभ होईल. तरुणांना नोकरीच्या ठिकाणी ज्या काही अडचणी होत्या त्या सुद्धा दूर होतील, मनाप्रमाणे आपल्याला बदल करून घेता येतील, बदल घडतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील, विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी होत्या त्या सुद्धा दूर होतील. केलेले सर्व प्रयत्नांना आपल्या कामाला यश मिळेल. आपण ज्या ज्या कामासाठी प्रयत्न कराल त्या सर्व कामामध्ये आपल्याला यश नक्की मिळेल. या सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी किंवा कामे व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी गणपतीची आणि शिवाची दोन्ही उपासना करा. महाशिवरात्रीला जो आपण उपाय केला होता तोच उपाय पुन्हा जर करता येत असेल तर करा. आपण ध्यान साधना करा, गणपतीचा जप करा आणि शंकराची सुद्धा आराधना करा. या दोन्ही गोष्टीतून आपली अडलेली कामे सुद्धा पूर्ण होतील किंवा येणाऱ्या अडचणी आहेत ती शैव शंकराच्या कृपेने दूर होतील. याचा आपण लाभ करून घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 11 आणि 17, शुभ अंक असणारा 1 आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा लाभ करून घ्या. उपासना करत असताना जर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून आपण एखादी उपासना केली असता आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. याचा लाभ करून घ्या. मीन राशी, या सप्ताहात आपल्याला कुठल्याच ओळखीच्या व नाते संबंधाचा गैरवापर करायचा नाहीये, लक्षात ठेवा. देवाच्या कृपेने एखाद्यावर आपली मैत्री झाली आहे, ओळख वाढली आहे किंवा नातेसंबंधामध्ये चांगल्या पोस्टवर चांगल्या जागेवर जर एखादी व्यक्ती असेल तर काही गोष्टीतून त्यांची मदत घ्यायला जाऊ नका किंवा गैरफायदा करून घेऊ नका. अन्यथा अशा गोष्टीतून आपले नाते कायमस्वरूपी तुटू शकते. व्यावसायिकांना व्यवसायात भागीदारांकडनं उत्तम लाभ होत राहतील. नवीन योजनेचा सुद्धा आपल्याला लाभ करून घेता येईल. शक्यतो स्त्री वर्गाने या सप्ताहात किंवा या मासामध्ये आरोग्याबद्दल कुठलेही निष्काळजीपणा करायला जाऊ नका. आपल्याला गर्भाशयाशी किंवा मासिक धर्माशी संबंधित अडचणी वाढू शकतात. शक्यतो या भ्रमणातून, शनी आणि मंगळाच्या भ्रमणातून उष्णतेचे त्रास वाढू शकतात, पोटाचे विकार वाढू शकतात. तर त्या ठिकाणी जर आपल्याला लहान सहान आजार असतील तर त्याच्या आधीच आपण औषध उपचार घ्या. कुठल्याही आजाराला आपण हलगर्जीपणा करू नका किंवा त्याच्यावरती कानाडोळा करू नका. लवकरात लवकर त्याच्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न करा. अशाच गोष्टीतून पथ्यपाणी न पाळण्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, शारीरिक व्याधी वाढू शकते. शारीरिक व्याधी वाढू नये यासाठी आपण देवीची उपासना करा, शाकंभरी देवीची उपासना करा किंवा आपल्या कुलदेवतेची सुद्धा उपासना जर आपण केली असता आपल्या आरोग्यासंबंधित किंवा त्याच्यावर आणि जाऊन मी तुम्हाला सांगतोय कामाख्य देवीची जरी उपासना केली, कामाक्षी देवीची जर उपासना केली, जर कामाक्षी देवीचं एखादं स्तोत्र आपल्याला येत असेल किंवा मंत्र येत असेल त्याचं सुद्धा पठण केले असता शारीरिक पीडा ज्या काय आहेत त्या दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 13 आणि 16, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या. देवीची उपासना करत असताना या वस्त्रांचा, पांढऱ्या वस्त्रांचा, पांढऱ्या फुलांचा जर आपण वापर केला त्याचा आपल्याला अधिक लाभ होईल. मित्रांनो, अजूनपर्यंत आपण आपले चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, इतर लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जी साप्ताहिक उपासना मी सांगत आहे त्या उपासनेने आपल्याला नक्की लाभ होतो आहे का, काही फरक पडतोय का याच्याबद्दल आपण कमेंट करा, आम्हाला आवडेल ऐकायला. त्याचप्रमाणे आपली राशी पाहून झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ अशी कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात या ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.